अशी चटपटीत चटणी कॉर्न पालक बन डोसासोबत मस्तच लागते. कॉर्न पालक बन डोसाची रेसिपी मी आपल्या चॅनलला अपलोड केली आहे. यासाठी प्रथम कढईमध्ये पाणी घेऊन त्यात 3 ते 4 लसूण पाकळ्या, पाव टीस्पून जिरं, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, पाव इंच आलं, पाव वाटी ओलं खोबरं त्याचे मोठे काप करून 2 मध्यम आकाराचे टोमॅटोचे तुकडे ॲड करायचे. यानंतर पाव मूठ कोथिंबीरीचे देठ ॲड करायचे. यावर अर्धा टेबलस्पून डाळ ॲड करायचं व थोडंसं मीठ घालून या मिश्रणाला उकळी आली की 10 ते 15 मिनिटं झाकण ठेवून हे मिश्रण शिजवून घ्यायचं. टोमॅटोचं साल निघालं की हे मिश्रण आपल्याला शिजलं हे लक्षात येतं. यानंतर हे गाळून घ्यायचं. ते थंड झालं मिश्रण की मिक्सर जारमध्ये हे मिश्रण घेऊन त्यामध्ये चवीनुसार मीठ व साखर घालायची व चटणी वाटून घ्यायची. चटणी पातळ करण्यासाठी गाळलेलं पाणी त्यामध्ये ॲड करून पुन्हा फाईन वाटून घ्यायचं. यानंतर त्याच्यासाठी फोडणी तयार करायची. एका तिवईमध्ये लाल सुकी मिरची, कढीपत्ता, हिंग, जिरं, मोहरी व मेथीचे दाणे अशी फोडणी सरसरवून त्यामध्ये ओतायची. अशी चटणी मस्तपैकी तयार होते. ही कॉर्न पालक बन डोसा, उत्तप्पा, इडली, साधे घावणे, आंबोळी यासोबत मस्तच लागते. अशी चटणी एकदा नक्की करा व चटणी आवडली असल्यास आपल्या चॅनलला फॉलो व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.